उद्या आहे सोमवार आणि उद्या आलेली आहे मोठी चंपाषष्ठी. येथे अर्पण करा फक्त एक काळे तीळ, रात्रीतून नशीब बदलेल. 7 पिढ्यांना धनधान्य संपत्ती कधी कमी पडणार नाही. तर आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आहे आणि आपल्याला 11 किंवा 21 बेलपत्र घ्यायचे आहे आणि थोडंसं आपल्याला मध घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. सर्वात पहिले आपल्याला महादेवाला जे आपण पाणी नेलेलं आहे काळे तीळ टाकून ते अर्पण करायचं आहे, अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर आपण जे काही 11 बेलपत्र नेलेले आहे त्याला मध लावून आपण ते उलटे बेलपत्र महादेवाला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे. तुम्ही जर महिला असेल तर नमः शिवाय, पुरुष असाल तर ओम नमः शिवाय असं या मंत्रांचा जप करायचा आहे आणि आपल्या इच्छा सांगून आपल्या सर्व दारिद्र्य दूर होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे. घरात जर आजारी व्यक्ती सतत असेल तर तुम्ही तांब्या भरून पाणीमध्ये काळे तीळ टाकून तुम्ही एक शमीपत्र आणि एक बेलपत्र असे 21 दिवस अर्पण केल्याने